आजकालच्या शाळा कॉलेजमधल्या मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत बरेच जण पोटावर जे किलोचं ओझं घेऊन फिरत असतात. तर ते ओझं कमी कसं करायचं याचे काही सोपे आणि प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती. मनसा वेलनेसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. पोटावरची चरबी कमी करणं हे फक्त सौंदर्याच्या दृष्टीने किंवा कपडे फिट बसण्यासाठी महत्त्वाचं आहे असं नाही, तर त्याचा आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. कसा तो मी एक्सप्लेन करते, अगदी थोडक्यात, नीट लक्ष देऊ नका. तर पोटावरच्या चरबीचे म्हणजे बेली फॅटचे 2 टाईप्स असतात. पहिला आहे सबक्युटेनियस फॅट, म्हणजे जे त्वचेच्या जस्ट खाली असतं. म्हणजे बऱ्याच बायकांचं असं थुलथुलीत सुटलेलं पोट असतं, तर ते जे असतं ते सबक्युटेनियस फॅट. हे तुलनेने कमी हानिकारक असतं. दुसरं जे आहे ते विसरल बॉडी फॅट, म्हणजे जे डीप ॲब्डोमेनमध्ये असतं, म्हणजे पॅनक्रियाज, लिव्हर असे जे आपल्या पोटामधले ऑर्गन्स असतात त्याच्या भोवती हे फॅट असतं आणि हे जास्त हानिकारक असतं. कारण ह्याच्यामुळे इन फ्युचर हार्ट डिसीज, नंतर टाईप 2 डायबिटीज, काही प्रकारचे कॅन्सर्स ह्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हे फॅट कमी करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर ह्याच्यावर काय उपाय करायचे त्याच्याकडे आपण येऊया. सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास गरम पाणी प्यायचं. गरम पाण्यामुळे शरीरातली चरबी वितळायला मदत होते, पण हे अगदी रेग्युलर करायचं आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी पोट साफ व्हायला पण मदत होते. गरम पाणी पिताना त्याच्यामध्ये काहीही मिसळायची गरज नसते आणि स्पेशली मध मिसळायचा नाही, कारण मध कुठल्याही गरम गोष्टीबरोबर टॉक्सिक होतो. तर अशा पद्धतीने गरम पाणी पिऊन झालं, पोट साफ झालं की आता रिकाम्या पोटी मी जी काही आसनं सांगते ती करायची. पहिलं आहे नौकासन. नौकासन हे पाठीवर झोपून करायचं आसन आहे. याच्यामध्ये फक्त शरीराचा मधला भाग म्हणजे कमरेच्या इथला भाग जमिनीवर असतो आणि बाकी दोन्ही एक्स्ट्रीमिटीज म्हणजे हात आणि पाय स्ट्रेच करून वर घ्यायचे. तर सुरुवातीला तुम्हाला जितकं जमेल तितकं करा आणि तेवढा वेळ होल्ड करा. तेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. तर ह्याने काय होतं, पोटावर खूप चांगला ताण येतो आणि विसरल फॅट असू दे किंवा सबक्युटेनियस असू दे तर ते हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होते. नंतर हळूहळू आसन सोडायचं आणि मग पुन्हा त्याचे रिपिटेशन्स करायचे. नौकासनालाच बोट पोज असं पण म्हणतात. तर हे झालं नौकासन. त्याच्यानंतर दुसरं आसन आहे पवन मुक्तासन. पवन मुक्तासन पण पाठीवर झोपून करायचंच आहे. ह्याच्यामध्ये पाय वर घ्यायचे, छातीच्या जवळ फोल्ड करायचे, गुडघ्यात फोल्ड करायचे आणि हाताने जास्तीत जास्त प्रेस करायचे. मग हळूहळू मान आणि डोकं वर उचलायचं आणि डोकं गुडघ्याला लावायचं. याने मग पोटामधला गॅस वगैरे कमी होतो. नंतर फॅट हळूहळू मेल्ट व्हायला लागतं. हे आपण आसन असं नाही, पण हे लहान मुलांना पण अशी पोज येतो जेव्हा त्यांच्या पोटामध्ये गॅस वगैरे होतो तेव्हा. दुसरं आसन हे झाल्यानंतर तिसरं आसन आहे भुजंगासन, म्हणजे कोब्रा पोज. तर हे पोटावर झोपून करायचं आसन आहे. ह्याच्यामध्ये पोटावर झोपायचं आणि नाभीच्या वरचा भाग हळूहळू वर उचलायचा. दोन्ही हात बाजूला ठेवायचे. याने पाठीच्या मणक्याला पण खूप चांगला व्यायाम मिळतो आणि पोटाला पण. त्याच्यानंतरचं चौथं आसन आहे बटरफ्लाय पोज. हे तर बायकांसाठी नेहमी चांगलं असतं, कारण ह्याने ओटीपोटावर खूप चांगला ताण येतो. तर पाय शक्य तितके ओढून जास्तीत जास्त जवळ घ्यायचे, पाठ स्ट्रेट ठेवायची. तर ही 4ही आसनं तुम्ही रोज सकाळी करा, उपाशी पोटी करा. ह्याने जास्तीत जास्त फायदे कसे होतील, तर ही सगळी आसनं करताना हळूहळू फायनल पोजमध्ये जायचं, तिथे ते होल्ड करायचं, तेव्हा आपल्या श्वासावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि मग हळूहळू ते आसन सोडायचं. नंतर हे एकदा झाल्यानंतर ही अशी अनेक रिपिटेशन्स करायचे. सुरुवातीला तुम्हाला मे बी 2दा-3दा जमेल, नंतर हळूहळू रिपिटेशन्स पण वाढवायची आणि आसन होल्ड करण्याचा टाईम पण वाढवायचा. तर ह्या आसनाने पोटावर खूप चांगला ताण येतो, फॅट हळूहळू मेल्ट होतं आणि स्नायू पण चांगले होतात. आता आसनांचा भाग झाला. तिसरा भाग आहे की आपल्या आहारावर, म्हणजे आहार तर तुम्हाला मी नंतर डिटेलमध्ये सांगेन, पण आहार जर तुम्हाला नीट पचत नसेल तर त्याचं रूपांतर मेदामध्ये होतं. त्यामुळे अग्नी चांगला करण्यासाठी एक अगदी सोपा उपाय मी तुम्हाला सांगते. जेवायच्या आधी 2-3 थेंब आल्याचा रस, त्याच्यामध्ये 1 पाव चमचा लिंबाचा रस आणि थोडंसं चिमूटभर सेंधव हे जेवणाच्या आधी घ्यायचं. म्हणजे पोटामधला गॅस पण कमी होतो आणि चांगलं पचन होतं. पण अगेन ज्यांना ऑलरेडी ॲसिडिटी आहे त्यांनी हे घेऊ नका आणि अगदी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये घेऊ नका. पण पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये आणि ज्यांचा अग्निमंद आहे अशा लोकांना ह्याने खूप चांगला फायदा होतो. यानंतर चौथा उपाय आहे की संध्याकाळी कमीत कमी अर्धा तास वॉकला जायचं आणि वॉक पण ब्रिस्क वॉकिंग, म्हणजे फास्ट जायचं, रमत गमत चालायचं नाही.
ह्याच्यानंतर अगदी शेवटचा आणि सर्वात सोपा उपाय आहे खरं तर, पण आपण भारतीय लोक ह्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतो, तो म्हणजे की सूर्यास्ताच्या वेळेला जेवायचं. पण निदान 7-7:30 पर्यंत तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. कारण सूर्यास्तानंतर तुम्ही जेवढं काय काय पोटात टाकत जाता ते सगळं पोटाच्या वर येऊन साठतं. त्यामुळे 7-7:30 पर्यंत जेवण उरकायचं. मग बऱ्याच जणांना असं होतं की मग हे खाल्ल्यानंतर फक्त लवकर जेवलं तर मग रात्री भूक लागते किंवा सकाळी उठल्या उठल्या भूक लागते. तर त्यांनी जवळ साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या अशा घरात आणून ठेवायच्या आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा थोड्याशा खायच्या, मग गरम पाणी प्यायचं, असे उपाय करायचे. तर हा साधारण आराखडा पोटावरची चरबी कमी करण्याचा मी तुम्हाला सांगितलं आहे. पण तुम्हाला जर डिटेल डाएट हवं असेल की बाबा नाश्त्याला काय खायचं, मग दुपारच्या जेवणात काय खायचं किंवा मधल्या वेळेला काय खायचं, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावर एक पूर्ण व्हिडिओ बनवीन. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.